लोकसभेचं यश हे डोक्यात गेल्यानं विधानसभेला पराभव झाला। उद्धव ठाकरेंकडून पराभवाचं हे विश्लेषण करण्यात आलंय। विधानसभेला मवियामध्ये एकजूट नव्हती असं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या या मुलाखतीत म्हटलंय। मला जिंकायचंय या मीपणामधून हा पराभव आला असं त्यांनी म्हटलंय। आणि लोकसभेचं यश डोक्यात गेल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या मुलाखतीत म्हटलंय। सामनाच्या मुलाखतीत त्यांनी विधानसभेच्या पराभवाबाबत रोखठोक मत मांडलंय। लोकसभेला आपल्याला जिंकायचं आहे अशी एकजुटीची भावना महाविकास आघाडीमध्ये होती आणि विधानसभेला मात्र मला जिंकायचं आहे असा मीपणा आला आणि त्यामधून पराभव झाल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। लोकसभेच्या आधी विरोधकांनी रान पेटवलं होतं आणि त्याचा परिणाम हा लोकसभेमध्ये दिसला, तर विधानसभेला मात्र मविया गाफील राहिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो ती लोकसभा। त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही म्हणजे शिवसेनेने सुद्धा काही वेळेला 4-4 वेळा 5-5 वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले। विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली। हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तू मैमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं। त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार। आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत। तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे। आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। म्हणजे समन्वयाचा अभाव होता। समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे तू आपल्याला जिंकायचंय हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। सध्या तर याच संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत विद्या चव्हाण, राष्ट्रवादीच्या नेत्या। विद्याताई नमस्कार। आणि आत्ता आपण उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतला हा एक भाग पाहिला असेल आणि त्यांनी म्हटलंय की लोकसभेमध्ये मिळालेलं यश आणि त्यानंतर विधानसभेमध्ये मिळालेला पराभव याचं नेमकं कारण काय ते त्यांचं असं म्हणणं आहे। काय तुम्ही या कारणांबरोबर सहमत आहात का? नाही, तसं थोडंसं नाही म्हटलं तरी तथ्य आहे, पण अगदी काय तू मैमे असं झालेलं नव्हतं। आणि दुसरं म्हणजे त्यावेळेस लोकसभेच्या वेळेस जे यश मिळालं ते विधानसभेला आम्ही तर आमची कामं करतच होतो, एकत्र येणं राहणं एकत्र। परंतु हे लोक जे आहे ज्यांना लोकसभेमध्ये अपयश मिळालं ते लोक जास्ती जागरूक झाले आणि ते कामाला लागले। एक तर त्यांच्याकडे सत्ता पण होती। तुम्हाला माहितीये लाडक्या बहिणींची जशी घोषणा झाली आणि जशा लाडक्या बहिणी म्हणजे 50% स्त्रियांना ह्यांनी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून, तसंच हा एक महत्वाचा तर होताच। अनेक योजना आम्ही लोकांना देणार वगैरे म्हणून त्यांनी गाजरं दाखवले आणि त्याला लोक भुलले, हे पण मी एक कारण महत्वाचं आहे। आणि दुसरं म्हणजे धारावीचा जो प्रकल्प आहे तो अडाणींना आम्ही कधीच देणार नाही हे उद्धवजींनी जे सांगितलं आणि त्याच्यावर राहुल गांधी पण ठाम होते आणि आम्ही सगळेच महाविकास आघाडीचे लोक ह्याच्या विरोधात होतो धारावीच्या प्रोजेक्टच्या। आणि त्याच्यानंतर अदानींचा पण इगो दुखावला आणि मग त्यांनी ते केंद्र सरकारमध्ये मॅनेज केलं की लोकसभेला ज्याप्रमाणे तुम्ही काही ठिकाणी ईव्हीएमचा वापर करता तसा ईव्हीएमचा वापर महाराष्ट्रामध्ये मुंबई जी आर्थिक राजधानी आहे ती जिंकण्यासाठी झालाच पाहिजे। आणि अदानींचा जास्ती आणि भाजपचा जास्ती डोळा मुंबईवरती होता आणि ती मुंबई कॅप्चर करण्यासाठी ते इरेला पेटले आणि त्यांनी त्या ईर्षेने ती ईव्हीएम जी फक्त लोकसभेपुरता जी वापरली जायची ती विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र एक महत्वाचा स्टेट आहे, मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि जर यांना जर रोखलं नाही आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर आपला बनला नाही तर आपलं मग काय आपले प्रोजेक्ट वगैरे राबवणं आपल्याला कठीण आहे। आणि म्हणून तो एक खरा महत्वाचा मुद्दा ठरला की ईव्हीएमचा वापर मोठ्या प्रमाणात इथे
विधानसभेला केला गेला. हे दोन्ही म्हणजे लाडक्या बहिणी आणि ईव्हीएम ज्याचा वापर फक्त लोकसभेलाच होत होता काही मतदारसंघामध्ये, आणि तो महाराष्ट्रात आणि मुंबईत खास करून केला गेला. आणि भाजपला 130 का 132 सीट्स मिळणंच शक्य नव्हतं. ज्या राष्ट्रवादीला लोकसभेमध्ये 8 सीट मिळाल्या आणि शशिकांत शिंदेची 1 सीट तर नक्कीच मिळणार होती, म्हणजे 9 सीट्स मिळाल्या होत्या. त्यात त्यांना विधानसभेला फक्त 10 सीट्स मिळणं अशक्य होतं, कारण सभांना खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. होय. विद्याताई, तुम्ही आता जे उत्तर दिलं त्यामध्ये जो तुम्ही रेफरन्स घेतला अदानी प्रोजेक्ट्स आणि मुंबई आर्थिक राजधानी, आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाखतीत म्हटलेले आहेत की जशी निवडणूक छोटी होते, छोटी म्हणजे लोकसंख्येच्या मानाने स्पर्धा अधिक तीव्र होते. खरं तर लोकसभेमध्ये एकजूटपणा होता, आपलेपणाची भावना होती, कारण आपल्याला निवडणूक जिंकायचे असं म्हटलं जात होतं. मात्र विधानसभेमध्ये मला निवडणूक जिंकायची असं कुठेतरी तो शिफ्ट होता. मात्र आता तर महापालिकेला आणखी हा शिफ्ट कमी होईल आणि स्पर्धा अधिक वाढेल. मग हे पुढे सगळं चित्र कसं जाणार? कारण समन्वयाचा अभाव आपल्याला विधानसभेमध्ये दिसून आला होता आणि हाच मुद्दा खरं तर उद्धव ठाकरेंनी मांडलाय. नाही, काही मतदारसंघात असतं ना तसं, म्हणजे जेव्हा एकच पक्ष लढतो तेव्हा संबंध महाराष्ट्र त्यांचा असतो, परंतु जेव्हा 2 पक्ष लढतात एकत्र, आणि आता ह्यावेळेस तर 3 पक्ष एकत्र होते, काँग्रेस सारखा एक मोठा पक्ष, शिवसेना आणि आमचा. पवार साहेबांनी नेहमीच म्हटलं होतं कमी सीट्स मिळाला तरी चालतील, पण जास्तीत जास्त सीट्स आपण जिंकलो पाहिजे, आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. आणि लोकसभेला आम्हाला कमी सीट्स मिळाल्या, पण आमच्या त्या मानाने खूप चांगल्या सीट्स. पण मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येत आहेत आणि मुंबई महापालिकेचा जर विचार करायचा झाला तर मग ह्या आधारावर पुढची रणनीती कशी काय असू शकेल? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जर प्रत्येक पक्ष जरी वेगवेगळा लढला तरी काही फारसा फरक पडत नाही, कारण त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, आणि कार्यकर्ता जेव्हा विधानसभा किंवा लोकसभाचं तिकीट मागू शकत नाही, त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था हक्काच्या असतात, आणि त्यामुळे वेगळ्या लढल्या आणि नंतर काही एकत्र आले तरी ते चालू शकतं. त्याचं काही फारसं फरक पडत नाही. त्यामुळे आता जरी महाविकास आघाडी एकत्र आली नाही आणि जरी ते वेगवेगळे लढले आणि नंतर पुढे जरी ते एकत्र म्हणजे काही सीट्स कमी पडल्यानंतर एकमेकांना जर पाठिंबा दिला किंवा एकत्र आले तर ते होऊ शकतं. त्याच्यात काही एवढं कठीण नाहीये. ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात, आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. विद्या चव्हाण आपल्या बरोबर होत्या आणि उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीमध्ये विधानसभेला अपयश का आलं यामागे उद्धव ठाकरेंनी जी कारणं सांगितली त्याबरोबर सहमती आहे का, तर यावर काही बाबतीत तथ्य असल्याचं विद्या चव्हाण यांनी सुद्धा मान्य केलंय.